रोहित 4 तासापासून गाडी चालवत होता. त्याला आता भूक लागली होती. तो आता चांगल्या रेस्टॉरंटची तलाश करू लागला. घरून येताना तो रिकाम्या पोटी आला होता, त्यामुळे त्याला भूक लागली होती. गाडी चालवत असताना त्याला तिथं पाणीपुरीचा आणि पुरी भाजीचा एक गाडा दिसला. पाणीपुरी विकणारी एक स्त्री होती. त्यानंतर त्याने गाडीला ब्रेक लावला आणि तो गाडीमधून उतरून त्या पाणीपुरीच्या गाड्यापाशी उतरला. त्याने त्या स्त्रीकडे पाहिलं तर त्याला ती स्त्री ओळखीची वाटत होती. त्याला ती अपूर्वा वाटत होती. तो खूप नेहाळून तिचा चेहरा पाहू लागला, कारण रोहित आज अपूर्वाला 14 वर्षानंतर पाहत होता. पण त्याला अपूर्वा हुबेहूब अजून आठवत होती. तो काही पण करून तिला विसरू शकला नाही. आज रोहितचं वय 33 वर्ष झालं होतं, तरी पण त्याने अजून लग्न केलं नव्हतं. 13 वर्षापूर्वीच अपूर्वाचं लग्न झालं होतं. तेव्हापासून त्याचं मन तुटलं होतं. त्याचं तिच्यावरचं खूप प्रेम होतं. तोपर्यंत ती स्त्री म्हणजेच अपूर्वा म्हणाली की, साहेब, तुम्हाला खाण्यासाठी काय द्यायचं आहे? हे बघा, इथं पाणीपुरी, भेळ, वडापाव, भजी आणि चहा मिळतो. तुम्हाला यापैकी काय द्यायचं आहे? तुम्हाला वडापाव देऊ का? गरमागरम, आताच बनवला आहे. तिच्या प्रश्नावर रोहित काहीच बोलला नाही, कारण तो तिच्या चेहऱ्याकडेच पाहत बसला होता. पहिल्यांदा तर अपूर्वा रोहितकडे पाहत नव्हती, पण तिने जेव्हा रोहितकडे पाहिलं तेव्हा ती पण रोहितला नेहाळून पाहू लागली. या 14 वर्षात दोघे पण खूप बदललेले होते. रोहित खूप आरामशीरपणे आयुष्य जगत होता, त्यामुळे त्याची तब्येत थोडीशी जाड झाली होती आणि इकडे अपूर्वा जरा सावळी आणि बारीक झाली होती. रोहित घाबरत तिला म्हणाला की, तू अपूर्वा आहेस ना? रोहितच्या तोंडून स्वतःचं नाव निघाल्यामुळे अपूर्वा घाबरली. गाड्यावरच सामान असं इकडे तिकडे ठेवू लागली आणि तिने पटकन तिचं तोंड लपवण्याचा प्रयत्न करू लागले. पण रोहित तिला म्हणाला की, तू अपूर्वा, तुला ओळखलं आहे, त्यामुळे तोंड लपवण्याची काहीच गरज नाही. आणि विनाकारण सामान इकडे तिकडे का ठेवत आहे? रोहितच्या बोलण्यावर अपूर्वा शांत बसली. त्यानंतर ती अडखळत म्हणाली की, विदेशवरून केव्हा आला आहेस? रोहित म्हणाला की, 9 वर्ष झालं मी भारतात आलो आहे. आता मी शहरातच राहत आहे आणि स्वतःचा मोठा बंगलासुद्धा बांधला आहे. आईसोबत मी राहत आहे. अपूर्वाने तिच्या डोक्यावरचा पदर काढला आणि ती डोळे मोठे करत रोहितला म्हणाली की, रोहित, तुला मुले नाहीत का? रोहित म्हणाला की, जर लग्नच नाही केलं तर मुले कुठून येणार आहेत? अपूर्वाला विचारायचं होतं की, तू लग्न का नाही केलं, परंतु ती बोलू शकली नाही. काही वेळ ती शांत बसली. त्यानंतर ती त्याला वडापाव देऊ लागली. रोहित म्हणाला की, तू इथे कशी काय आहे? त्यानंतर अपूर्वा म्हणाली की, इथेच माझं सासर आहे. पाठीमागे जे पांढऱ्या कलरचं घर आहे ते आमचंच घर आहे. अगं, पण अपूर्वा, मी ऐकलं होतं की तुझा नवरा खूप पैशावाला आहे, तर मग तुझी हालत ही अशी का बनवली आहेस? अपूर्वा म्हणाली की, जेव्हा नवरा होता तेव्हा पैसे होते, पण आता नवराच नाही म्हणून पैसे पण नाहीत. 4 वर्षापूर्वीच माझ्या नवऱ्याचं निधन झालं आहे. महामारीमध्येच त्यांचा मृत्यू झाला. तर मग रोहित म्हणाला की, महामारीत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना सरकारने पैसे दिले होते, तुला मिळाले नाहीत का? रोहित, माझ्या नवऱ्याला जोपर्यंत आम्ही दवाखान्यात घेऊन जात होतो तेव्हा रस्त्यातच त्यांना मृत्यू झाला. त्यामुळे आम्हाला त्यांचे कागदपत्र बनवता आले नाही. सगळीकडे खूप वाईट वातावरण होतं, त्यामुळे कागदपत्र न बनवताच आम्ही त्यांचं दहसंस्कार केले. रोहित म्हणाला, तुला तो आजार झाला नव्हता का? एक ग्राहक असल्यामुळे अपूर्वा बिझी झाली. नंतर हात धुवत म्हणाली की, आमच्या घरातील सगळ्यांना झाला होता, पण आम्हाला काही झालं नाही.
माझ्या नवऱ्याला पहिल्यापासूनच दम्याचा आजार होता, त्यामुळे त्याला सहन झालं नाही. त्यानंतर अपूर्वा म्हणाली की मला 8 वर्षांची एक मुलगी पण आहे. ती आता शाळेत गेली आहे. तिच्यासोबतच मी एका खोलीत राहत आहे. जसा नवरा सोडून गेला तसं मला वेगळं राहायला दिलं. 1 वर्ष भावाच्या आधारावर घर चालत होतं, पण त्याला पण घर प्रपंच आहे. त्याला पण मुले बाळे आहेत. कुठपर्यंत तो माझा भार उचलणार होता? माझे बाबा हे धंदा करत होते, त्यामुळे त्यांच्यासोबत राहूनच मी हे सगळं शिकले आहे आणि आज हाच धंदा माझं घर चालवत आहे. त्यानंतर रोहित वडापाव खाऊ लागला. वडापाव खाऊन झाल्यावर अपूर्वाने अजून त्याच्या प्लेटमध्ये पाणीपुरी दिली. तो तिला काही न म्हणता खात होता. अपूर्वा त्याच्याकडे बघत म्हणाली की एक बोलू का? त्याने मान वर केली आणि म्हणाला की काय? ती अडखळत्या शब्दात म्हणाली की तू लग्न का नाही केलं? रोहित म्हणाला की खरंच सांगू का खोटं सांगू? ती म्हणाली की खरंच सांग. रोहित म्हणाला की कारण तू मला मिळाली नाही. मला तुझ्यासोबतच लग्न करायचं होतं. अपूर्वा म्हणाले की तू कधी मला असं म्हणालाच नाही की तुझं माझ्यावर प्रेम आहे. त्यानंतर रोहित म्हणाला की आपण जेव्हा 10वीत होतो तेव्हा तुझ्या वहीमध्ये मी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये मी आय लव्ह यू अपूर्वा म्हणून लिहिलं होतं. पण रोहित जेव्हा ती चिठ्ठी टीचरला दिली तेव्हा हँडरायटिंग तर कोणाशीच मॅच करत नव्हतं. तेव्हा रोहित हसत म्हणाल की अगं ते मी माझ्या डाव्या हाताने लिहिलं होतं. ते काय आहे ना, मला दोन्ही पण हाताने लिहिता येत आहे. रोहितचं बोलणं ऐकून अपूर्वा हसायला लागली. त्यानंतर अपूर्वा म्हणाली की अरे ती चिठ्ठी माझ्या मैत्रिणीच्या हातात आली होती, त्यामुळे ती चिठ्ठी टीचरला द्यावी लागली. पण मला पूर्णपणे माहीत होतं की ती चिठ्ठी तूच लिहिली होती. रोहित आश्चर्याने म्हणाला की तुला कसं काय माहीत की ती चिठ्ठी मीच लिहिली होती? अपूर्वा त्याला म्हणाली की तू अजून पण वेडाच आहेस. तुझ्या डोळ्यांनी मला सर्व काही सांगितलं होतं. तू जेव्हा पण माझ्याकडे पाहत होता तेव्हा तुझ्या डोळ्यात मला सर्व काही दिसत होतं. त्यानंतर रोहित म्हणाला की तुला एक विचारू का? तुझ्या पण मनात माझ्याबद्दल काहीतरी होतं का? त्यानंतर अपूर्वा खाली मान घालून म्हणाली की माझ्या मनात पण तुझ्याबद्दल खूप काही होतं. मला वाटत होतं की जी चूक तू चिठ्ठी देऊन केली होती ती चूक अजून एकदा करावी, पण त्यानंतर तू काहीच प्रयत्न केला नाहीस. रोहित म्हणाला की अगं मी अजून एकदा कसा प्रयत्न करणार होतो? पहिल्या वेळेसच एवढा मोठा हंगामा झाला होता. मी जर त्यातून वाचलो होतो. अपूर्वा उदास होऊन म्हणाली की खरंच तू माझ्यावर प्रेम करत होता तर मग काहीतरी करायला पाहिजे होतं. अरे मी मुलगी असल्यामुळे मला काही करता आलं नाही. तुझ्यासोबत बोलता किंवा संपर्कसुद्धा साधता आला नाही. 10वी नंतर माझं शिक्षण थांबलं होतं. पण त्यानंतर तू जेव्हा मला भेटत होता तेव्हा मी तुझ्या प्रपोजरची वाट पाहत होती. रोहित म्हणाला की किती वेड्यासारखी गोष्ट आहे. आपण दोघे पण एकमेकांना पसंत करत होतो, पण आपण बोलू शकलो नाही. पण मी जेव्हा परदेशात गेलो होतो तेव्हा तुझी आठवण मला रोज येत होती. तिथे गेल्यावर मी विचार केला होता की आता स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर, गावाकडे गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या बाबांकडून तुझा हात मागणार होतो. पण रोहित नाराज होऊन म्हणाला की तुझं लग्न झाल्यावर 2 महिन्याने मी गावाकडे आलो होतो. तिथे गेल्यावर सगळं कळाल्यावर माझं मन खूप तुटलं होतं आणि आता गावाकडे काही शिल्लक राहिले नव्हते, त्यामुळं माघारी निघून आलो. त्यानंतर रोहित काही बोलला नाही. दोघं पण शांत बसले. हवे रोडवरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज येत होता. त्यानंतर रोहित अडखळत म्हणाला की अपूर्वा आपण आता दोघं लग्न करू शकत नाही का? अपूर्वा म्हणाली की नाही, कारण मी आता
तुझ्या लायक नाही. माझी हालत तर बघ. मी एक विधवा आहे. शिवाय माझा रंग आता सावळा झाला आहे. मी आता तुला शोभून दिसणार नाही. तू खूप सुंदर दिसत आहे आणि माझ्यापेक्षा गोरा दिसत आहे. आपली जोडी चांगली दिसणार नाही. तुला अजून खूप भरपूर मुली भेटतील. त्यातील एका सुंदर मुलीसोबत तू लग्न कर. असं म्हणून अपूर्वा तिचे अश्रू लपवू लागली. त्यानंतर रोहित उठून उभा राहिला आणि म्हणाला की आता मी जातो. खूप दूर जायचं आहे. तेव्हा जायला निघाला होता. अपूर्वा म्हणाली की जाता जाता चहा तरी पिऊन जा. मी खूप छान चहा बनवते. त्यानंतर रोहित तिच्या जवळ आला आणि म्हणाला की उद्या मी आईला घेऊन येणार आहे. तू आपल्या लग्नाची तयारी कर. हा तुझा चहा. मी तर रोजच तुझ्या हातचा पिणार आहे. आणि हो अपूर्वा, आज पण माझ्या नजरेत तू सगळ्यात सुंदर मुलींपेक्षा मुलगी आहेस. तुझ्याशिवाय या डोळ्यांना कोणच आवडत नाही. तो तिच्याशिवाय आला आणि ती खूप घाबरली आणि पटकन खाली बसली आणि रडू लागली. तो म्हणाला की काय झालं आहे? तुला माझ्या घरी यायचं नाही का? ती म्हणाली की माझ्या हाताला धरून उभा कर, कारण या पायात आता शक्ती राहिली नाही. त्यानंतर रोहितने तिला उभं केलं. तर मग सांग अपूर्वा, तुझी पाठवणी माहेरकडून करायची आहे का की सासरकडून करायची आहे? अपूर्वा म्हणाली की सासरकडूनच मला माझी पाठवणी करायची आहे, कारण काही माणसांची तोंड बंद करायची आहेत. तो म्हणाला की ठीक आहे, उद्या मी आईला घेऊन येणार आहे आणि मीच सगळी तयारी करणार आहे. आपला लग्नाचा मंडप मीच सजवणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहितची आई पण आनंदाने अपूर्वाला बघायला आली. रोहितच्या आईचं पण मन भरून रोहितसारखं निर्मळ होतं. अपूर्वा एक विधवा आहे, तिला एक मुलगी आहे, वगैरे वगैरे असे प्रश्न त्यांनी मनात पण आणले नाही. अपूर्वाच्या लग्नाला सासरचे आणि माहेरचे दोन्हीकडले माणसे आले होते आणि अशा प्रकारे अपूर्वाच्या बेरंग आयुष्यात रोहितने येऊन रंग भरले होते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.